दोन रवी तुम्हाला दिसणार आहे, जरा वेगळा, जरा युनिक, जरा डिफरंट आहे. तर तुमचं रवीचं मराठी ब्लॉग चॅनल मध्ये पण बोल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं रवी स्वागत करतो तुमचा मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. बाय बाय. हा झाला एक शूट झाला. फ्रेम ही ब्लँक असणार आणि तुम्हाला अचानक रिव्हील व्हायचंय. आता पुन्हा मी एकटाय आणि मला असा काहीतरी युनिक शॉट घ्यायचा आहे. सेल्फ घ्यायचा आहे, एकदम वाईड अँगल मला हवा आहे, कारण की आपल्यासोबत कोण मित्र नाहीये ना, काही नाही, तर मग आपण आपल्याच स्वतःला शूट करतोय. तर 5 सेकंड झालेत. आता मी जाणार आणि तिथून जम्प करणार किंवा मी समोर त्यालाच उभा करतो. तू आता चालत ये. जर तुम्हाला जमला तरच हा शूट करा, नाहीतर करू नका. ह्याला आपण ना फेक ड्रोन शॉट असं बोलू शकतो. सर ज्या आपण गोष्टी भेटत आहे ना, त्या आपण ना ब्लॉग मध्ये यूज करायच्या. बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा, कारण की माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. मागे आपण एक ब्लॉग बनवलेला की मी ब्लॉग कसा शूट करतो ते, तर त्या ब्लॉगला ना खूप चांगला प्रतिसाद दिला. तर मी ना मला ना बऱ्याच जणांनी ना एक विचारलं की दादा आणखीन असे कुठले शॉर्ट्स असेल ना ब्लॉगसाठी, तर ते तू दाखव तुझ्या एक्सपिरियन्सचे. तर गेली 8 वर्ष मी युट्यूबवरती काम करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे मी कॉन्टेंट बनवले. तर त्यामुळे ना त्या 8 वर्षामध्ये मी जेवढे शॉर्ट्स शिकलोय ना, म्हणजे एक 8 ते 10 शॉर्ट आहे ना मोबाईलवरून आपण कसे घेऊ शकतो आपल्या ब्लॉगसाठी आणि आपला ब्लॉग कसा आपण इंटरेस्टिंग करू शकतो. तर हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. बघूयात आम्हाला कुठले कुठले शॉर्ट्स आठवतात. पण ना तुम्ही आहे ना हा ब्लॉग याला शेवटपर्यंत बघा. ह्या ब्लॉगमध्ये ना आपण जरा आणखीन वेगवेगळे शॉर्ट्स कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवर घेऊन येऊ शकतो. आणि त्यानंतर जर तुम्ही एकटे असेल आणि जर तुमच्याकडे तुमचे फ्रेंड्स नसतील, तर तुम्ही एकट्याने कसे ब्लॉग बनवतील. म्हणजे जर तुमच्याकडे कोणी फ्रेंड्स नाहीये आणि तुम्हाला एकट्यात मोबाईल हँडल करायचा, सर्व हँडल करायचं आहे, तर तुम्ही कसे डिफरंट पद्धतीने ब्लॉगमध्ये शॉर्ट्स ऍड करू शकता हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि बाय द वे ब्लॉगला ना लाईक खूप कमी येतात, व्ह्यूज खूप येतात, मला माहिती आहे, कारण की सगळेजण हा ब्लॉग ना टीव्हीवर बघतात, त्यामुळे सध्या लाईक कमी झाले. पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर लाईक नक्की करा. आता आपण काय करूया माहिती आहे काय, आपण आपल्या या ब्लॉगला सुरू करूया. पहिला जो मी तुम्हाला शॉर्ट दाखवणार आहे ना, तो म्हणजे कसं माहिती आहे काय, तुम्ही एकटेच आहात, तुम्ही एखाद्या जंगल ट्रेकवर आहात किंवा तुम्हाला एखाद्या प्लेसवरून डायरेक्ट दुसऱ्या प्लेसवर जायचं, तर ते तुम्ही कसं घेणार शूटमध्ये ना, ते तुम्हाला मी दाखवतो. आता मी इथून असा हात चालत येत आणि आहे ना डायरेक्ट ह्याचा लोकेशन असेल ना ते चेंज असणार. तर तो आता तुम्हाला शॉर्ट कसा मी घेतो ना ते बघा. आता पाहिजे मी ट्रेकला एकटा आहे किंवा मी ब्लॉग शूट करायला एकटाच गेलो, तर माझ्यासोबत कोण नाहीये, तर अशा वेळेला निसर्गाचा वापर करायचा. मला वाटलं वीट जड, पण वीट हलकी आहे. तर आता मी काय करतो, जेवढ्या आपण जाऊन आता आपल्याकडे ट्रायपॉड नाही किंवा काय नाही, जेवढ्या निसर्गात ज्या आपण गोष्टी भेटत आहे ना, त्या आपण ना ब्लॉग मध्ये युज करायच्या. त्यांनी कसा ब्लॉग तर आणखीन शूट करायला मजा येते, जास्त एफर्ट टाकतो ना आपण, शूट करायला देखील मजा येते. तर आपण हा असा घेतला आहे, हा दगड घेतला आहे, मी हा दुसरा मोबाईल काढतो आणि तुम्हाला मी दाखवतो की मी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर कसं जातो ते. हा शॉट तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल, पण हा थोडासा वेगळा आहे. मी हा मोबाईल केला स्टार्ट आणि ह्याला मी असा इथे ठेवतोय आणि मी आता समोरून चालत येतो. आणि बरोबर मी त्या मोबाईलला क्रॉस केलाय आणि आता आपण काय करूया, दुसऱ्या लोकेशनवर जाऊया, कारण की एका लोकेशनवर मी आलो आणि मला डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनवर दाखवायचं. तर आता आपण तिकडे जाऊया. म्हणजे मगाशी मी बिल्डिंगच्या बॅक साईडला होतो आणि बॅक साईडवरून मी आलो आणि मी डायरेक्ट फ्रंट साईडला जातो. तर मी मोबाईलचा जो फेस होता त्याच्यावर मी क्रॉस झालो. आता मोबाईलच्या मी बॅक साईडवरून क्रॉस होणार आहे. तर हा होता आपला पहिला शॉट. तुम्ही बघितलं की मी एका प्लेसवरून आलो आणि डायरेक्ट दुसऱ्या प्लेसवर गेलो. तर हा एक होता ट्रान्झिशन शॉट, हा होता शॉट नंबर 1. आता आपण काय करूया, सेकंड शॉट बघूया. सेकंड शॉट कुठला येतो. चला दुसरा आपण आता हा आहे शॉट नंबर 2. तर ह्याला आपण स्टिक यूज करतोय. बाय द वे ही मला ना स्टिक विचारतात प्रत्येक जण की ही कुठली स्टिक येते, मी तुम्हाला नंतर सांगतो. तर ही मी स्टिकला लावतो हा कॅमेरा. हा बेसिकली ना हा फेक ड्रोन शॉट आहे. यासाठी मी जेवढी मला स्टिक लांब करता येईल ना तेवढी मी स्टिक लांब करतो. ह्याला आपण ना फेक ड्रोन शॉट असं बोलू शकतो. मोबाईलचा जो तुम्ही
अँगल ठेवतील ना लेन्स ही वाईड अँगलवर ठेवा आणि थोडासा ह्याला ना असा आहे ना त्यामुळे थोडासा वरती ठेवा थोडासा. चला मी वाईड अँगल मोड ऑन केलेला आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त स्टिक आहे ना ही उंच घेऊन जाते कारण की आपल्याला फेक ड्रोन शॉट दाखवायचा आणि स्टेडी चालायचं तुम्हाला एकदम. तर हा मी असा केला उंच जेवढे हात वरती जातात ना तेवढे हात वरती घेऊन जातात आणि स्टेडी चालत राहायचं. तर हा होता आपला एक फेक ड्रोन शॉट. जेवढी स्टिक उंच असेल तेवढी ती चांगली म्हणजे तुम्हाला एक वरचा व्ह्यू मिळतो जो आपण सरळ जो ड्रोन मधून बघतो ना तसा. तर हा होता शॉट नंबर 2. आता आपण बघूया शॉट नंबर 3. चला 2 शॉट आपण पाहून झालं. आता आपण तिसरा शॉट बघतो त्यात आपण युज आपण स्टिक मध्येच करणार आहे. स्टिक मधून कसं माहिती काय खालून वरती जाणार आहे आपण. म्हणजे पण एखादा समजा आता तुम्ही कुठे नेचरच्या ठिकाणी ट्रेकला गेलात तर तिकडे तुम्हाला असं थोडंसं पाणी दिसतं किंवा धरण दिसतं आणि किंवा तुम्हाला एखादा पाण्याचा वॉटरफॉल वगैरे दिसतो तेव्हा तुम्ही खालून असं वरून जेव्हा सब्जेक्ट आपला पूर्ण दिसतो म्हणजे बॉटम पासून सब्जेक्ट पर्यंत जातो जेव्हा तेव्हा तो व्ह्यू कसा येतो तर तो आता आपण त्या स्टिकच्या साह्याने आपण ते मुलं क्रिकेट खेळतात तर आपण त्यांचा तो शूट घेऊया स्टिकने. बॅटिंग तर आपण काय करूया माहितीये का हा जो बॅटिंग करतोय ना तर आपण याला आता खालून वरतून दाखवूया आपण. ठीक आहे स्टिकला लागलाय आणि वाईड अँगल मोडवर आहे. बरं आहे. तर हा कॅमेरा असा मी घेऊन गेलो खाली. पहिला मी सब्जेक्ट दाखवणार 1 2 3. हा झाला थर्ड शॉट आपला जो आपण खालून जमिनीपासून वरपर्यंत गेलो आणि सब्जेक्ट रिव्हील केला. हा शॉट नंबर 4 आहे. हा शॉट फक्त मी माझ्या म्हणजे एक्सपिरियन्स मधून शिकलेलो आहे. जसं मला रिक्वायरमेंट पडली तसं मी ह्या शॉटचा यूज केला. हा शॉट मी ऍक्च्युली मोबाईलने नाही शूट करायचो गोप्रोनी जास्त करून मी आता शूट केलेला आहे. जर तुम्हाला जमला तरच हा शूट करा नाहीतर करू नका. पुन्हा मी कुठेतरी एकटाच आहे मित्र वगैरे कोणी नाहीये आणि मला स्वतःला दाखवायचं आहे वरून. तर मी कसं दाखवणार ड्रोन नाहीये काही नाहीये तर मी कसं दाखवणार थोड्याच वेळात बघा. त्यासाठी मी हा कॅमेराचा हेड आहे ना असा खाली करतो एवढा आणि याला इथून टाईट करतो. हा असा मी इथून माझ्या पाठीमागून टी शर्ट मधून टाकलाय आणि असे शॉर्टकट तुम्हाला जास्त न यूज करायचे थोडंसं यूज करायचं. मी इथे मागे असा टी शर्ट मध्ये टाकलेला आहे आणि आता आपण बघूया हा शॉट येतो की नाही. पण मी आता तुम्हाला एक जस्ट असं वर करून दाखवत आहे आणि आपल्याला स्टेडी चालत राहायचं आहे. मी ऍक्च्युली कोकणात गेलेलो ना तेव्हा मी ट्रेक करत होतो तेव्हा मी गोप्रोनी हे शॉट्स घेतलेले. हे असं मध्ये मध्ये करावं लागतं की कॅमेरा अँगल चेक करावं लागतात बरोबर. तुम्हाला मी जास्तीत जास्त जरा चांगल्या प्रकारे मला दाखवता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय. गणपती बाप्पा मोरया. ऐक आईला बाबा आलो रे बाबा आलो. तर हा असणारे शॉट नंबर 5. ह्याला म्हणतो आपण काय सब्जेक्ट रिव्हील करायचं आहे. आता इथे सब्जेक्ट दाखवण्यासाठी इथे मस्तपैकी बाल श्रीकृष्ण आहे तर आपण ह्याला रिव्हील करतोय कॅमेरामध्ये. कारण की आता शॉट घेताना ना आधी आपला सब्जेक्ट दिसला नाही पाहिजे आधी ऑब्जेक्ट दिसला पाहिजे आणि त्यानंतर सब्जेक्ट दिसला पाहिजे. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट जायचं आहे तर तो आपण सब्जेक्ट कसा रिव्हील करतो ना ते बघूया. असा समजा एक कुठला तरी ऑब्जेक्ट आहे ठीक आहे आणि त्याच्या थ्रू आपण श्रीकृष्ण दाखवतो. मागे जी पेंटिंग केलेली आहे तर ती दाखवतो. तर ती आपण कशी दाखवणार
तर इकडे मला सब्जेक्ट पहिला माझा सब्जेक्ट दिसला नाही पाहिजे, तर मी इथून असं जाणार. थोडंसं पायाचे अँगल म्हणजे मी तुम्ही बघतील ना, मी पाय असा ठेवतोय म्हणजे मला ना असा स्वाईप थोडंसं म्हणजे असं फिरायचं आहे मला. तर मी काय करतो, पहिला ऑब्जेक्टवर जातो आणि नंतर मग हळूच या सब्जेक्टवर येतो आणि सब्जेक्टला फोकस करतो. तर हा म्हणतो आपण याला काय म्हणू शकतो, आपण याला सब्जेक्ट रिव्हील कसं करणार. तर हा तो शॉट होता. आता हा शॉट नंबर असणार आहे 6 असणार आहे. मागच्या वेळेला तुम्हाला मी ग्राउंड शॉट दाखवला, पण तेव्हा आपल्याकडे ना स्टिक ही छोटी होती, पण आता आपल्याकडे मोठी स्टिक आहे. तर मोठ्या स्टिकने मी कसा ग्राउंड शॉट घेताना ते बघा. काय करूया, ही मोठी स्टिक मी आता काढली आणि ह्याला मी हा असा कॅमेरा केलाय फिट आणि इथे मी करतोय वाईड अँगल करतोय. ही कॅमेरा मी थोडासा असा खाली घेतलाय कारण की असं व्यवस्थित दिसलं पाहिजे ना वरती. पुन्हा आपण एक आपला सब्जेक्ट बोलूया आणि आपण त्याला फॉलो करूया. इकडे बघा, ही स्टिक आहे ना, मी थोडंसं एक छोटं करतोय म्हणजे अंदाज येण्यासाठी. सरळ वॉक करत जायचं काय. हा, वॉक करत मी सांगेल तेव्हा. हा असा तुम्हाला इथे ग्राउंड पर्यंत घेऊन जायचं आहे आणि हा शॉट बघा किती मस्त आहे. 1 2 3. शॉट नंबर 6 ग्राउंड शॉट विथ लॉंग स्टिक. तर हा होता शॉट नंबर 6. म्हणजे मागच्या वेळेला आपण छोट्या स्टिकनी पूर्ण खाली गेलेलो आणि तसा तुम्हाला तो मी जमीन शॉट जो आपला ग्राउंड शॉट होता तो दाखवलेला. पण आता मोठ्या स्टिकचा यूज करून आपण ग्राउंड शॉट कसा घेणार. तर हे जर तुम्ही नेचरमध्ये गेलात ना कुठे ट्रेकला वगैरे, तर हा शॉट नक्की ट्राय करा. मस्त व्ह्यू येईल त्याचा. 6 शॉट झाले ना, आता 7वा एक शॉट आहे ना, तो माझा खूप फेवरेट शॉट आहे. आता हा कसा, हा एकट्याने ना, ह्याला कोणतरी एक माणूस पाहिजे. कारण की आपण ब्लॉग कसा बनवतो, जर तुम्ही एकट्यामध्ये असाल तर तुम्ही कसे ब्लॉग बनवता. पण आता हा शॉट पुरता मी एक शॉट तुम्हाला दाखवतो. कारण की जे मोठ्या मोठ्या फिल्ममध्ये तुम्ही जर बघत असेल ना, तर तिथे स्लायडर असे लावतात आणि त्याच्यावरती तो कॅमेरा मूव्ह होतो आणि सब्जेक्ट असा चालत असतो. तर तो शॉट आपण मोबाईलने घेऊया. तर मी एकाला कोणाला तरी मोबाईल पकडायला सांगेन आणि तो असा स्लाइड होईल. तर तुम्हाला दाखवतो मी कसा, किंवा मी समोर त्यालाच उभा करतो, तो आता चालत येईल. आणि मी आता स्टिक नाही यूज करते, आता मी हाताने करतो. हा शॉट ऍक्च्युली माझा खूप फेवरेट शॉट आहे. म्हणजे तुम्हाला कसं एखादा तुम्ही कोणी सब्जेक्ट जर ब्लॉक करत जाते आणि जो स्लाइड होतोय जेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंडचं पण दिसतंय, तुम्हाला तो जो व्यक्ती आहे ब्लॉक करतोय ते बोलताना पण दिसतंय, तुमचा सब्जेक्ट पण तुम्हाला पूर्ण रिव्हील होते, बॅकग्राऊंड पण रिव्हील होते. हा शॉट बघायला खूप छान वाटतो. ते बघा आता मी करतोय ह्या बिल्डिंगच्या प्रिमायसेस मध्ये करतोय, त्यासाठी तुम्हाला इतकं अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार. पण जर तुम्ही हे नेचरमध्ये करतील तर तुम्हाला हा शॉट खूप आवडेल. तर हा शॉट आहे ना, मी केशवसृष्टीला गेलेलो ना तिकडे पण घेतलेला, तर तो त्याची पण मला फुटेज मिळाला, तर ती मी ऍड करेन, तुम्ही नक्की बघा. आता आपला बरोबर ऋषी आहे, तर ऋषीला आपण सब्जेक्ट बनवला आणि ऋषी चालत राहील. केलं आता मला काय करायचं, कसं चालायचंय ते तुम्ही बघा. हा शॉट घेताना चल आपल्याला ह्याच पोझिशनला राहायचंय आणि असं असं चालत राहायचंय. हा शॉट आहे ना नेचरमध्ये खूप चांगला येतो. जेव्हा तुम्ही एखादं नेचर डिस्क्राईब करत चालला असेल आणि आजूबाजूला नेचर पण दिसतंय, सब्जेक्ट पण दिसतोय, तुम्हाला तुमचा ब्लॉगर पण दिसतोय, तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळते. तर हा एक बोलतो ना परिपूर्ण असा ब्लॉग आहे, माझा फेवरेट ब्लॉग आहे, फेवरेट शॉट आहे हा. रस्त्याच्या मध्ये केळीचं झाड पण बघ किती उंच आहे. वाव, सुंदर. बऱ्याच साऱ्या गोष्टी या मिळाल्या, एवढ्या जवळ आहे आणि आपण फर्स्ट टाइम येतोय. हे अगोदरला माहित असतं ना. 7वा आपला शॉट होता जो आपण ब्लॉग मध्ये यूज करू शकतो. हा ऍक्च्युली खूप
फेवरेट माझा शॉट आहे. कारण की काय होतं, ह्याच्यामध्ये जो मी ब्लॉग करतोय किंवा एखादा कुठला तरी सब्जेक्ट आहे, आपण कोणासोबत चालतोय, तर तो सब्जेक्ट पण दिसते आपल्याला, त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन सुद्धा येते आणि बॅकग्राऊंड पण आपण डिस्कवर करत जातो. शॉर्ट नंबर असणार आहे आपला 8वा असणार आहे. हा पण खूप इंटरेस्टिंग शॉट आहे. हा पण मी केशवसृष्टीला घेतलेला आणि तो सर्वांना खूप आवडला शॉट. आता पुन्हा मी एकटा आहे आणि मला असा काहीतरी युनिक शॉट घ्यायचा आहे. तर यासाठी मला लागणार आहे ट्रायपॉडची गरज लागणार आहे. हा मी ट्रायपॉड त्याला कनेक्ट करतो. युनिक असा हा शॉट असणार आहे. बेसिकली आपण एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी गेलेलं आणि आपण ब्लॉग बनवतो आणि तुम्हाला स्वतःलाच रिव्हील व्हायचं आहे ब्लॉगमध्ये, पण फ्रेम ही ब्लँक असणार आणि तुम्हाला अचानक रिव्हील व्हायचं आहे. तुमच्या आजूबाजूला शब्द असणार, वर्ड्स असणार, लिहिलेलं असणार काहीतरी, किंवा एखाद्या जागेवर तुम्ही गेला असेल, समजा तुम्ही गेला असेल कोकणामध्ये आणि तुम्हाला असं दाखवायचं कोकण आणि त्या शब्दाच्या मध्ये तुम्ही अचानक अराईव्ह झालाय, तर तो शॉट आहे ना, मी केशवसृष्टीला गेलेलो ना, तर तो तिकडे मी शॉट घेतलेला. तो पण युनिक शॉट होता. केशवसृष्टी. तर तो शॉट कसा घ्यायचा हे आता आपण बघूया. त्यासाठी मी हा ट्रायपॉड आपला इथे लावलेला आहे आणि मोबाईल इथे त्याच्याला जोडलेला आहे. तर आता आपण काय करायचं माहिती आहे काय, हा शॉट घेण्यासाठी ना आपल्याला ना कॅमेरामॅनला थोडासा असा आतमध्ये सांगतो. हां, तर हा शॉट घेण्यासाठी ना तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, पहिला ना ब्लँक फ्रेम आहे ना ती शूट करायची आहे. एक 10 सेकंडपर्यंत ना तुम्ही ब्लँक फ्रेम शूट करा. कॅमेरा आणि ही जी पोझिशन आहे ही जराही हिला हलवायची नाहीये, जसं आहे तसंच ठेवायचं आहे. आणि नंतर काय करू माहिती आहे काय, आता बघा मी 10 सेकंड झालेत, आता मी जाणार आणि तिथून जम्प करणार. पहिला मी कॅमेराची मी स्वतःला बघितलं मी केवढा किती डिस्टन्सला उभं असतं पाहिजे किंवा काय, बरोबर आहे. आता मी काय करणार, सिंपल 10 सेकंड मी अगोदर एक ब्लँक शॉट घेतलाय आणि मी आता फक्त सिंपली जम्प करणार. हे जम्प केली आणि नंतर आहे ना ह्याला एडिटिंग मध्ये कसा दिसणार आहे ना हे तुम्ही पुढे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्रांनो स्वागत करतो तुमचा रवीच्या या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. मी आलो आहे कोकणामध्ये कोकण एक्सप्लोअर करायला. आता आपले एकूण झाले आहेत 8 शॉट्स जे आपण मोबाईल आणि ट्रायपॉड यूज करून पाहिले, बघितले तुम्ही. आता आपण काय करायचं आहे, पुन्हा ट्रायपॉडला लावलेला आहे कारण की आपल्यासोबत कोण मित्र नाहीये ना, काही नाही, तर मग आपण आपल्याच स्वतःला शूट करतोय. तर ते शूट आपण कसं करणार हे आपण ब्लॉगमध्ये बघतो ना. तर आता मला सेल्फ घ्यायचा आहे, एकदम वाईड अँगल मला हवा आहे आणि थोडासा उंचावून हवा आहे. तर मी काय करणार, आता ह्या कॅमेऱ्याला बरोबर माझ्या ह्या पोझिशनला येणार आहे आणि मी वाईड अँगलवर आहे आणि मी स्टिकला करणार आहे लांब. हा ॲक्च्युली हा शॉट जो होता ना, हा आम्ही पहिला गोप्रोमध्ये वगैरे यूज करायचो आणि ह्याच्यासोबत जर तुमच्या चौकाकडे जर माईक वगैरे असेल तर हा शॉट काय वाटेल बघा. आता हे माझी पूर्ण कॅमेराची पोझिशन कशी आहे ते तुम्ही बघा आणि मी ते वाईड अँगल ऑन केला आहे आणि मी असं बोलत जातोय. जर एखादा आपण नेचरच्या ठिकाणी जातो किंवा वॉटरफॉलच्या ठिकाणी असो, तेव्हा आपण स्वतःला कसं हे दाखवू, तर ते आपण असं काही दाखवू शकतो. जर तुम्ही स्टिक अजून लांब केली तर अजून व्ह्यू येईल, अजून भारी तुम्हाला आजूबाजूचा बॅकग्राऊंड दिसेल. आणि जर बेसिकली तुम्ही वॉटरफॉलच्या ठिकाणी किंवा आता नेचरच्या ठिकाणी गेलात ना, तर जास्त करून वाईडच जरा, कारण की ना आजूबाजू भोवती तर सगळं दिसेल आणि तुमची कॅमेरा पोझिशन फक्त तुम्ही नीट ठेवा की तुम्हाला काय दाखवायचं आहे ते. तर हा असा काही आता मी कॅमेराचा अँगल ठेवला. ते बाबा हातले आता आपण भात शेतीवर पोहोचलोय. हा होता शॉट नंबर 9 जो आपण स्टिक मोठी केली, लहान केली आणि स्वतःला आपण रिव्हील करतोय.
आजूबाजूचा सब्जेक्ट दाखवतोय. तर हा शॉट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता फक्त राहिला आहे हा आपला शेवटचा एक शॉट. तर हा शॉट नंबर असणार आहे 10 आणि जरा वेगळा, जरा युनिक, जरा डिफरंट आहे. तुम्ही ऑलरेडी पाहिलाय, मूवीमध्ये पाहिलाय, आणखी बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल हा. तर हा असणार आहे डबल रोल शॉट. म्हणजे मी 2 रवी तुम्हाला दिसणार आहे एका त्याच्यामध्ये. तर हा डबल रोल शॉट कसा घेणार आहे ह्यासाठी सुद्धा मी ट्रायपॉडचा यूज केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कसं हा ट्रायपॉड स्टेडी असला पाहिजे. तर त्यासाठी मी ट्रायपॉड इथे सेट करून घेतलाय. मी एक ब्लँक शूट घेतोय. मला काहीही मध्ये व्हिडिओ डिस्टर्ब नाही करायचा आहे. हा ब्लँक शूट मी एक घेतोय. जितका वेळ तुमचं डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा काय तुम्ही एक ब्लँक शूट घेऊन ठेवा. तुमचं ब्लँक शूट होतंय आणि आम्ही बंद केला. आता मी काय करणार आहे 2 कॅरेक्टर असणार आहे म्हणजे 2 रवी असणार आहे. तर एक माझा कॅरेक्टर कुठे बसणार आहे आणि दुसरा कॅरेक्टर माझा कुठे बसणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी गॅप असली पाहिजे. ओके. तर त्यामध्ये थोडीशी गॅप असली ना तर तुम्ही दोघं रवी तुम्ही एकत्र दाखवू शकता. तर आता मी काय करतो पहिला रवी जातो आणि पहिला एक व्हिडिओ शूट करतो पहिल्या रवीचा. तर मी तो बसला इकडे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं रवी स्वागत करतो तुमचं रवीच्या या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. बोल काय बाय. हा झाला एक शूट झालाय. आता मला दुसऱ्या कॅरेक्टरचा शूट करायचा आहे. तर पहिल्याची जर पोझिशन ही होती तर आम्ही थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो कारण की आपण एक जस्ट तुम्हाला दाखवतोय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचं रवीच्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. पण बोल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. काय बाय. हे होते मित्रांनो आपले 10 शॉट्स होते जे आपण आपल्या स्मार्टफोनवरनं घेतले. बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेली की दादा आणखीनदा तुझ्याकडे वेगवेगळे तुझ्या एक्सपिरियन्सचे जर कुठले शॉर्ट्स असतील ना तर ते आम्हाला नक्की त्याचा ब्लॉग बनवून दाखव. आता हे जे सगळे शॉर्ट्स आहेत ना हे मी स्वतः आजच्या तारखेला देखील माझ्या ब्लॉगमध्ये यूज करतो. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉगमध्ये किती मेहनत असते ती. तर ह्या ब्लॉगमध्ये मी आज देखील हे शॉर्ट यूज करतो आणि खूप छान वाटतात बघा. आता मी तुम्हाला ह्या प्रिमायसेसमध्ये दाखवतोय त्यामुळे. पण जर हेच जर कुठे नेचरमध्ये वगैरे जर तुम्ही हे शॉर्ट्स बघतील हे मी पुढच्या येणाऱ्या काही आता आपले ब्लॉग येणार आहेत तर त्या ब्लॉगमध्ये मी हे सर्व शॉर्ट्स घेतलेले आहेत. वेगवेगळ्या कॅमेराने घेतलेत. कधी GoPro यूज करतो, कधी Insta360 यूज करतो, नाहीतर आपले स्मार्टफोन. तर वेगवेगळ्या कॅमेराने असे शॉर्ट्स घेतले जातात. तुम्ही देखील ह्या शॉर्ट्सचा उपयोग तुमच्या ब्लॉगमध्ये करा आणि ब्लॉगला ना थोडंसं एंटरटेनिंग बनवा. ब्लॉग कसा ना लोकांना बघायला देखील तसा इंटरेस्टिंग वाटला पाहिजे. त्यासाठी हे काही जर शॉर्ट्स जर तुमच्या उपयोगाला आले तर मला आनंद होईल. आणि जर तुम्ही जर तुमच्या ब्लॉगमध्ये जर हे शॉर्ट्स जर कुठे यूज केले तर मला नक्की नेक्स्ट टाइम मला कमेंट करून सांगा. 10 होता आजचा आपला 10 स्मार्टफोनवरनं घेतलेला आपण 10 शॉर्ट्सचा एक ब्लॉग होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.